मंगळवेढ्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आलेला आहात, काय सांगणार पहिल्यांदा पहिली गोष्ट? मंगळवेढ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं तिथं उत्सव मोठा पार पडतोय. त्या निमित्तानं आज उद्घाटन पहिलं आहे. 19 फेब्रुवारी पर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे. त्या निमित्तानं चाललोय. तुम्हालाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दादा, खरं तर अजितदादांचा जो अपघात झाला तो अपघात नसून घातपात आहे असं रोहित पवारांनी काल एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले आहे. आपल्या या संदर्भातलं काय आकलन आहे, आपल्याला काही माहिती या संदर्भात आहे आणि रोहित पवारांच्या या मागणीकडे किंवा त्यांनी जी चौकशी करायची मागणी केली त्याला आपला कशा पद्धतीने पाठिंबा असेल? आता ते काय त्याबद्दलच आपण नाही सांगू शकत. बोलायचंय म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहित नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नये. परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे ना. दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे. अजय महाराज बारसकर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं आहे? आपण जे कोण गेलं? बारसकर जे आहेत हा, ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची सगळ्या. आपण जी भूमिका मांडली आपण आपल्या भूमिकेवरती ठाम. आणि हे कोण आहे पण? नाही मी विषय समजून घ्यायला, मी काय बोलायलो नाही. अजय महाराज बारसकर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते की 40 लाख रुपये फडणवीसांकडून घेतले आणि हा बलात्कारी आहे, हा व्यभिचारी आहे आणि त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं 10 तारखेचं. मात्र त्या समन्सला आपण न्यायदेव तर आमचा विश्वास आहे ना. न्यायदेव तर आम्हाला न्याय देईन ना. काय ते मला माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या. त्या विषयाला काय नाही. जातीचं कल्याण करायचं ते आपल्यासाठी महत्वाचं. जातीचं वाटोळं करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो, अन्न पाण्यापासून वंचित ठेवतो, त्याच्या अस्तित्व उद्ध्वस्त करतो, अशा लोकांकडे ध्येय नाही द्यायचा. आपल्या समाजासाठी आपल्याला किती करता येईल. गर्दी असलं तरी तितकंच करायचं, गर्दी नसलं तरी तितकंच करायचं. याला म्हणता येत जातीवरचं प्रेम. मी ते काम करतो. ती कुठे आता काढतात असं ते न्यायदेव ते जर गेलं असेल, न्यायदेव तर देईल ना. न्याय वकील बांधव आपल्याला सांगितलं कोर्टात हजर व्हायला 2 तारखेला आपण गेला नाही, तसं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं म्हणणं याचं म्हणणं आहे. वकील साहेब देतील ना आमचे. न्यायदेव ते पुढे उभं राहते ना. त्याचं काही म्हणणं असं कोण येईन काय आहे ते कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाचं काय करू. माझ्या यांना कोण येत नाही, यांना सगळ्यांना मिळून हे कोण कोण येत ना 10-15 जण राज्यातले, त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा. मला समाजासाठी लढाई लढतो त्या लढाईपासून लांब ठेवायचंय. काही काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून. तुम्ही बरेचसे पत्रकार अंतरवाली लागले. आता ते विषय काढलाच तुम्ही, मला काढायचाच नव्हता. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढे जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात काय आणखीन काहीतरी म्हणतात. तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय काय तेच सांगा मला आधी. तुम्ही म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत. 6 कोटी मराठी मावळे नाहीत काय? ते म्हणजे आम्ही मावळे येत, आम्हाला मोठंच होऊन देत नाही. तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहितीये का? कुठेतरी फाळका आणा आणि आम्हाला द्या. आणि गोरगरिबाचे लेकर मावळे नाहीत, ते PSI होत नाहीत, पोलीस होत नाहीत, MBBS BHMS ला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत. गोरगरिबांचे लेकर नाहीत ते. त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता. ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला. एखाद्या राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का ते म्हणजे योग जवळचा मोठा होता. राजकारणात गेला मोठा होतो का? लय मोठा होता आला तिकडे बाकीच्या मराठी त्यांना खेळून दे ना. माया संघ राहिला का फायदा होत नाही. आणि मग ते माझ्या विरोधात अशी गरज वखत येत फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही. आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही. तू मावळा आहे. फायदा झाल्यावर मग जमत नाही. फायदा झाला की तो एकाला सुधरून देणार जवळच्याला. आणि जवळचे काय सुधारतात? झक मारायला काय सुधारतात रे? आणि गरीबातल्या टाकता का मारून आपण खसता का? आपण भिकारी बनू. 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे, त्यांना सुधरते ना. तू सुधारला की मग जात सुधारली आहे का? हे असलं एक उलट गणित लावतात. आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कस काय सुधरून द्यायला का? कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळून देणे, नेत्या संघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे आणि मग त्याने गाड्या घोड्या घेणे, गरीबाची कुपाटका लागाना. त्याचा अर्थ असा आहे. दादा, उपोषण आंदोलनाला मोठं यश मिळालं. जवळपास 1000 नाही लाखो लोक ओबीसी मध्ये गेले. त्याच्यानंतर मराठा सेवक नावाचे कन्सेप्ट होते आपल्या सेंटरमध्ये. त्याचं पुढे काय झालं त्यासाठी सध्या काय करतात? नाही चालू ते करणार आहेत. आणखीन 19 फेब्रुवारी नंतर वाढवणार आहेत. आणि आता 19 फेब्रुवारीला आम्ही
शिवनेरी गडावरती शिवरायांच्या दर्शनाला सकाळी 7 वाजता जातोय. म्हणजे सूर्योक्त क्षणी राजाच्या पायावरती फुल टाकायची जी संकल्पना आहे, आपण 15 जानेवारीला सांगितलंय. 15 जानेवारीला की आपण आंतरवलीत हा कार्यक्रम घेणार होतो, खूप मोठा शिवजयंतीचा. परंतु कार्यक्रमापुरती जागा आहे, पण पार्किंगला नाही. हे मी 15 जानेवारी सांगितलं आणि मीडियाच्या समोर सांगितलंय की आता तिथं ग्राउंड नाहीये. पोरांनी जर रोडला गाड्या लावल्या तर माझा हाल झाले होते, तसे हाल होते. 1 लाख गाडी येईल असा अंदाज आहे. मग 1 लाख जर गाडी आली तर त्यांना ग्राउंड लागणार आहे. पूर्वीच्या सभेचं गाड्या लावायला म्हणतो आम्ही, सभा घ्यायला किंवा शिवजयंती करायला नाही. त्याच्यासाठी दुसरी जागा आहे. गाड्या लावायला जर एका जागेवर असलं तर सूर्योक्त फुल टाकायचं म्हणल्यावर पोरं रात्रीच मुक्कामी येणार आहेत आणि मग त्यांचे पाण्याच हलवणार, जेवण रात्रभर त्याला गाडी पिसरावं लागेल रोडला जर गाड्या लावल्या तर. मग पहिल्यासारखे हाल नको. त्यामुळे मग आम्ही खूप प्रयत्न केले, सरपंचांनी केले, आंतरवलीच्या गावकऱ्यांनी केले. त्या ग्राउंडवर काय झाले, पहिल्या कुणी ऊस लावलेत, कुणी गहू पेरलेत, काही सरकी आहे, काही थोडंफार मोकळं पण आहे. ते पुरत नाहीये गाड्या लावायला. म्हणून मग यावेळेस आपण आंतरवलीची जयंती थांबवली आणि शिवजयंतीला सूर्योक्तात आपण शिवनेरीला जायचं ठरवलंय. मी शिवनेरीला जाणार आहे आणि मराठा सेवकाची 19 फेब्रुवारी नंतर पुऱ्या राज्यात पुन्हा यंत्रणा उभी राहणार आहे, गरिबांसाठी लढाईसाठी, राजकारणासाठी नाही. फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा अरे मग तसे लोकात चर्चा आहे ना, कोण आहे काय लोकात चर्चा आहे, लोकांनी सांगितलं घेतली. तुम्ही ठाम आहात अजून पण ते पैसे घेत. अरे मी केला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही. ते कुंकड बरत असं कोण येईन काय आहे, केला का नाही मला माहित नाही. लोकात चर्चा असते आता, लोकात चर्चा काय असते आता, लोकात चर्चा असतात यांनी इतके पैसे खाल्ले, तितके पैसे खाल्ले असं त्यातलं जे कुणीतरी लोकातल्या चर्चेत म्हणले असते किंवा म्हणलो का नाही हेच मला माहित नाही. तुम्हाला माहितच नाही व्यक्ती कोण आहे हे माहितच नाही तुम्हाला. नाही माझ्या नाव ध्यानात आहे ना, तुम्ही मला आठवण करून द्या, मी लगेच हा म्हणतो. पुन्हा बी ध्यानात आहे ना माझ्या. दादा कोण आहे मला आठवण द्या म्हणतो, हा नाही बोलत राहू मी. दादा ते बच्चे कोण संघ, बच्चे भोकडू संघ आलेला तेव का, तेच का पीएम म्हणून आलेला. अरे त्याचं काय कथा राहा सोडून महाराजाला मी काय बोलले, महाराज म्हणायला तुम्ही महाराज शब्द वापरायलात मला. त्याने मला बच्चे भाऊ कोण संघ पीएम म्हणून आलेला तेच का दालाल. सर्व विषय नका की जोर. दादा एक प्रश्न असा आहे, ओपनच्या जागेवरती 14 वर्ष इतर काढचे उमेदवार देऊन निवडून आणतात आणि ओपन वाल्याला त्या जागेवर संधी देत नाही. हे आमच्या सोलापूरमध्ये पण घडले आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये पण घडले. तिथेही मराठ्यांना संधी मिळत नाही. माझं असं त्याच्याबद्दल म्हणणं आहे, ओपनच्या जागेवर सुद्धा मराठ्याला लढू देत नाहीत हे जो तुमचा प्रश्न आहे, मला वाटतं ते चांगलं आहे. त्याच्याशिवाय माझ्या मराठीचे डोळे उघडणार नाही. त्याच्याशिवाय उघडणार नाही त्यांचे डोळे, कारण यांच्या भोळेपणामुळे मराठ्यांचं वाटलं झालं. इथून पाठीमागं 1967 पासून आतापर्यंत दिलेलं आरक्षण, 1994 ला दिलेलं आरक्षण, त्यावेळेस सुद्धा यांनी शासनातल्या आणि प्रशासनातल्या दोन्हीतल्या जागा घेतल्यात. ओबीसीच्या पण, ओपन मध्ये येऊन पण आणि वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्यात. मराठ्यांना त्यावेळेस कळलं नाही. उदाहरणार्थ आम्हाला ओपन 50% जागा आहेत, यांनी तिकडे 52% आरक्षण यांना, त्यातल्या 52% जागा खाल्ल्या, तिकडून सोडून दिलं. ओपन मध्ये 30% खाल्ल्या, म्हणजे आम्हाला 20% राहिल्या. आमचे पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळे गेले नाही. आताशी आमच्या लोकांचं आता डोकं उघडायला लागले की यांनी 52% जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या, 50% आरक्षणात ओपन मध्ये पण आले, त्याच्यात 30% पेक्षा जास्त खाल्ल्या. आणि मग आमच्या सगळ्या ओपन मध्ये म्हणजे मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, मारुडी काय काय त्या जाती राहिल्यात 20% राहिल्या, त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही आलं. म्हणून आमची वाताहत आणि वाटोळं जे झालं ना त्यामुळे झालेलं आहे. आता आमच्या आता लक्षात आलंय आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमवून मिळाल्या नाही. दुसरं कसं पाहायला मिळालं या निवडणुकांना, नगरपंचायत असेल, महापालिका, जिल्हा परिषद, जे कुणबी दाखल्यावरती ओबीसी मधून उभा राहिले त्यांना ठरवून पाडलं गेलं असा एक आरोप समोर येतोय. म्हणजे कुणबी, कोणाला ठरवून पाडले? कुणबी जातीचे जे उमेदवार उभे राहिले ओबीसीच्या कॅटेगरीतून त्यांना ठरवून पाडलं गेलं आणि त्याला तिथल्या स्थानिक त्याच पक्षातल्या नेत्यांनी त्याला बळ दिलं गेलं. कुठेतरी समाजासाठी काय नक्की आपला मेसेज असणार आहे या सगळ्या? समाजाने विचार करायला पाहिजे पुढच्या काळात सुद्धा. आपलं शेवटी आपलं असतं, दुसरे कामाला येत नाहीत. इथून पाठीमागे झालेल्या चुका किंवा इथून पुढे तरी भरून काढा. पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या लेकरा बाळाचं 6 कोटी जातीचं वाटलं नका करू. वेळ प्रसंगी समजून घेत जा. आरक्षणाला विरोध करणारा कोण, ते जर गोड बोलला तर त्याला निवडून आणायचं. निवडून आल्यावर पुन्हा तो जातीच्या
लेकरा बाळाच्या भविष्याच्या मुंडक्यावर पाय देतो. आपला कोणत्या का पक्षाचा असे ना विचार करून आपला निवडून आणत जा, जेणेकरून आपल्याला बळ होतं. विरोध करणाऱ्याला तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा तो आपल्या जातीला त्रास असतो. तुमच्या इकडे झालंय म्हणून ऐकायला मिळालं, आमच्याकडे असं नाही झालं. आमच्याकडे मुंडकं टंगड्या वर केल्या तर मुंडकं खाली केले. इतकं बेकार पाडिलंय आमच्या तिकडे लोकांनी. लय बेकार. पश्चिम महाराष्ट्रात थोडी जागृती करावं लागेल, ते बी मुंडक्यावर धरून आपली ते मग इथून पुढं. हा, कारण कुणबी असला तरी आपलाच आहे, मराठा असला तरी आपलाच आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं लय गरजेचं. इथून पुढच्या काळात सावध मराठ्यांनो, हात जोडतो, सावध व्हा. लेकरं शिकवा, आरक्षण घ्या, मोठे करा, त्यांना नोकरीत जाऊ द्या, शिक्षणात जाऊ द्या. आणि कुठं आपला उभा राहिला तर एक विचारानं मतदान करून पाडी जा. हिंडताना कोणकड काही ना, पण मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकार जात झाली आता ही मराठीची. हा, दुसऱ्याचं कवर गुणगान एवढं छटाक भर मतदानावर सुद्धा ते एखाद्या आपल्याला पाडी देत. त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्यभर. याने आपला पाडला होता, याला आता मुंडक्यावर टाकायचं. धन्यवाद. पुढे काय छत्रपती भुवनची एक संकल्पना आहे आपली, त्याचं नाही, त्याच्यावरती राज्याची बैठक घेऊन ठरवू. चलो, धन्यवाद.